यातील पाहायला मिळतं ते म्हणजे लोणेरे गोरेगाव असोसिएशन. याच असोसिएशननं माणगाव तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक मोठमोठे खेळाडू त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या लोणेरे गोरेगाव असोसिएशन मधून केलेलं आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. टीम दादू फायटर्स, टीम पाटील ब्रदर्स. दादू फायटर्स अर्थातच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सिद्धेश कोरपे. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल पाटील आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाला त्या ठिकाणी सुरुवात होईल. अर्थातच हा पहिला पूर्वार्धाचा खेळ. सिद्धेश कोरपे समोरच्या दिशेनं फटका खेळायचा होता. यावेळेस इलेव्हेशन बरसचं गाठले. कव्हरला प्रोटेक्शन. पहिलाच चेंडूवरती त्या ठिकाणी ही संधी आहे. मोठा प्लॅटफॉर्म आहे, मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडूंना त्या ठिकाणी आपलं योगदान देणं आपल्या टीम करता, आपल्या संघ मालकांकरता फार महत्वाचं आहे. तुम्हाला आणि तुमची निवड तुमच्या संघ मालकानं या संघामध्ये तुम्हाला का दाखल करून घेतलंय ना ते तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. पहिल्या चेंडूवरती एक संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र ती अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी कुठेतरी वाया घालवली आहे आणि 2 धावा त्या पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. चांगली सुरुवात त्या ठिकाणी टीम पाटील ब्रदर्स नवघर या संघाची. कुणाल पाटील त्यावेळेस बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी नसणार आहे. अर्थातच हे पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं हा चौकार येईल दुसऱ्या चेंडूवरती. थँक्यू डीजे मास्टर. चौकार आणि 6 धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. ही ताकद आहे अर्थातच कुणाल पाटीलची. यावेळेस देखील फटका मध्ये मिडॉनला प्रोटेक्शन जजमेंट. वा परफेक्ट. पहिला धक्का कुणाल पाटीलांना माघारी जावं लागेल आणि हा धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना टीम पाटील ब्रदर्स नवघर संघाला. डीजे पहिल्याच चेंडूवरती जो प्रयत्न होता ना तो प्रयत्न त्या ठिकाणी निष्फळ ठरला होता. पण दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती मिडॉनला मात्र त्या ठिकाणी एक चांगला झेल टिपला गेला. अर्थातच कुणाल पाटील याला मात्र माघारी धाडण्यात सिद्धेश कोरपेला त्या ठिकाणी जरूर यश आलंय आणि हे यश पहिल्याच षटकामध्ये प्राप्त झालंय. बरंचसं त्याचा फटका बसेल टीम पाटील ब्रदर्स नवघर या संघाला. पण येणारे बॅटर्स त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कमबॅक करणार, कशा पद्धतीनं आपल्या टीमला तेही पुढे घेऊन जाणार. वा स्लोवर गतीचा चेंडू फेकला होता. तदनंतर जर विचार केला तर बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेला होता. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन बॅटर्स अंकित आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच इनाड बॅट नंबर 3 या प्रेशर मध्ये खेळावं लागेल या बॅटर्सला. अर्थातच कुणाल पाटीलच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी कुठेतरी भरून काढावी लागेल. धावा देखील जोडाव्या लागतील. थोडासा प्रेशर असणार आहे आणि त्या अंडर प्रेशर मध्ये एक चांगली इनिंग त्या ठिकाणी साकारावी लागेल. ती अंकित आणि त्याचबरोबर ती रोहित या दोन्ही बॅटर्सला. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस. मात्र मिड विकेटला प्रोटेक्शन डीपला असणार आहे. एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. तद्वत सिंगल न त्या ठिकाणी एक धावफलकावरती ऍड होईल. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. खेळ बराचसा बाकी आहे. पण हे दोन्ही बॅटर्स कशा पद्धतीनं त्या ठिकाणी एखादी पार्टनरशिप बिल्टअप करणार आणि 7 या आकड्याला
किती मोठ्या आकड्यामध्ये कन्व्हर्ट करणार ना येणाऱ्या 24 चेंडूमध्ये ही पाहावं लागेल. एक चांगल्या दर्जाचं असोसिएशन अर्थात जर विचार केला तर माणगाव तालुक्यातील एक अग्रगण्य असं विभाग म्हणजे सातत्यानं सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, या सर्व क्षेत्रामध्ये मग क्रीडा क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रात ज्या विभागाचा अत्यंत एक दबदबा या माणगाव तालुक्यामध्ये मानला जातो, असा हा लोणेरे गोरेगाव विभाग. आणि या लोणेरे गोरेगाव विभागातील अनेक नामांकित खेळाडू मग जे माणगाव तालुकाच नाही तर इतरही जिल्ह्यामध्ये जाऊन मुंबईसारख्या विभागामध्ये जाऊन चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आपल्या असोसिएशनचं या लोणेरे विभागाचं नाव, माणगाव तालुक्याचं नाव ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे नेत असताना पाहायला मिळतील. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे केतन मोस्तेकर. अर्थातच बराचसा क्रिकेट घाटकोपरमधून देखील केतनच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो. अभि मुंबई, मुंबईसारख्या ठिकाणी देखील सातारासारख्या ठिकाणी देखील बरेचसे क्रिकेटचे सामने केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट केतन भोसतेकर अर्थात माणगाव प्रीमियर लीग सीझन 1 चं हंगाम जर कोणी गाजवलं असेल ना तर ते केतननी गाजवलं होतं. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. प्रोडक्शन खाली येईल मात्र त्याच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. षटकार ठोकलाय पहिल्याच चेंडूवरती आणि तो देखील केतन सारख्या गोलंदाजाला. क्या बात आहे. अरे बाटना याही वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फर्रार वन बाउंस सीमा पार. हा दुसरा चौकार. डीजे 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वा, अंकितनं ही जबाबदारी स्वीकारली आहे. पाठपुटरती गेले, पंच केला, यावेळेस पॉइंटला 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोटेक्शन उभा आहे. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार नाहीये कारण त्या ठिकाणी प्रोटेक्शन जो आहे ना तो मुस्तैद आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे, सिंगलनं 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोदजी करकरे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. नुकतीच मागच्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये माणगाव सेल्स प्रीमियर लीग झाली होती आणि त्या माणगाव तालुका सेल्स प्रीमियर लीग मध्ये अफलातून बॅटिंग प्रमोदजी करकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जवळपास 37 धावांची एक इनिंग त्या ठिकाणी साकारली होती आणि आपल्या टीमला देखील एक चांगला विजय त्यांनी संपादन करून दिला होता. याही वयामध्ये ते क्रिकेट खेळणं जाणतात आणि आपल्याकडे असलेला अनुभव ते सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक डॉट बॉल या दरम्यान केतनच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. चांगलं कमबॅक आहे. अर्थातच 4 चेंडू अद्याप फेकलेत, 11 धावा खर्च केलेत. अजूनही 2 चेंडू या षटकातले येणं बाकी असताना रोहित वा, चांगला चेंडू आहे, चांगलं कमबॅक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या केतननी पण तदनंतर कमबॅक करणं फार गरजेचं होतं आणि त्या पद्धतीचा त्या ताकदीचा कमबॅक त्या ठिकाणी केलंय. कारण सातत्यानं आक्रमण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता अंकितने. तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून एक चौकार पाहायला मिळाला. थोडासा दबाव केतनवरती देखील होता कारण मोठी स्पर्धा आहे. निश्चितच दादू फायटर्स या संघाचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आमच्याही माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस देखील कव्हर रिजन मध्ये फटका खेळला जाईल. अर्थातच त्या ठिकाणी कार्पेटच्या साह्यानं सिंगल येईल. सिंगलनं धावफलक पुढे सरसवलं जाईल ना ते 19 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा बनलात ना 19. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 18 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत टीम विचार केल्यानंतर पाटील ब्रदर्स नवगरी या संघाकरता. अंकितनं चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट केलेत म्हणजे त्याच्याकडे क्षमता आहे मात्र त्याचाही कस लागणार आहे कारण समोर सिद्धेश कोरपे असणार आहे. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता तोही त्या ठिकाणी सज्ज झालाय.
निजामपूर विभागातील अर्थातच एक चांगल्या दर्जाचं काम सातत्यानं जे एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन करता पाहतात ना, असे 2 दिवस लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप सारी मेहनत या असोसिएशन कमिटीनं घेतली या स्पर्धेकरता आणि याही वर्षीच्या हंगामात या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची स्पर्धा LGPL सीझन 4 मागील वर्षी एक भव्य दिव्य अशी स्पर्धेचं स्वरूप त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. नुकतीच मागच्याच आठवड्यात याच मैदानावरती कुडबी चषक संपन्न झाला होता आणि लगोलग दुसऱ्या आठवड्यामध्ये LGPL खूप सारी मेहनत वैभवजी टेंबे आणि त्यांचे सहकारी सातत्यानं त्या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळतील. यावेळेस सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, ही डबल अंगलट आली आहे आणि इथं रोहितला माघारी जावं लागेल. हा धक्का क्रमांक दुसरा असेल तो टीम पाटील ब्रदर्स नवगर या संघाला. डीजे मास्टर्स 2 धक्के दिलेत. अर्थातच हे दोन्ही धक्के दिलेले ते सिद्धेश कोरपे यांनी. नवीन बॅटर्स नितेश आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जे उभे आहेत, पण अंकित जो चांगल्या दर्जाची फलंदाजी करतोय, साकारतोय टीम पाटील ब्रदर्स नवगर या संघाकरता थांबावं लागेल. अंकितला अखेरच्या चेंडू पर्यंत वा चांगला स्ट्रोक आहे, टप्प्यात आला आणि त्यावरती एक चांगला वार केला, आक्रमण केलं. 6 धावा इथंही अर्जित केल्या अंकितनं. वीस धावा बनल्यात. अर्थातच या षटकारानं 26 धावा. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे मिड विकेटला, प्रोटेक्शन. आणखीन एक सोपा झेल देखील सुटला आणि तिथं धावा देखील दिल्या गेल्या. चौकर आलाय डीजे मास्टर. कारण 30 धावा धावफलकावरती निश्चितच त्या ठिकाणी जोडल्या जातील. अर्थातच तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. अंकित चांगल्या दर्जाची फलंदाजी करतोय आणि टीम पाटील ब्रदर्स नवगर संघाला एक चांगला त्या ठिकाणी स्कोर उभा करताना पाहायला मिळतोय. जवळपास एक 55-60 धावांचं टार्गेट तर निश्चितच त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि 55-60 धावा तर त्या ठिकाणी बनणार. पण सिद्धेश कोरपे आणि केतन भोसतेकर विपक्षी टीम मध्ये पाहायला मिळतील, तर तुम्हाला 70 एक तरी बनवावाच लागतील. या पद्धतीनं फलंदाजी जर केली ना तर 70+ निश्चितच बनतील. बॅक टू बॅकचा दुसरा वार, आणखीन चेंडू सीमा पार, षटकार. बनलाय अंकित, सातत्यानं आक्रमण, सातत्यानं प्रहार करतोय. कोला टकल्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. याही वेळेस मिड विकेट वरून प्रोटेक्शन डीप मधून चेंडू खाली येईपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. वा, चांगला दमकम दाखवलाय आपला. अक्षरशः घाम फोडलाय अंकितनं विपक्षी टीम दादू फायटर्स संघाला. सिद्धेश कोरपे सातत्यानं चांगले धाटणीचे चेंडू फेकतोय, पण निष्फळ ठरवले जाते.
आणि निश्चितच त्या ठिकाणी जे काम कुणाल पाटीलला करायचं होतं ना ते काम अंकितनं अक्षरशः जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली, स्वीकारली. त्यालाही ठाऊक आहे मला माझ्या टीमसाठी काय करायचं आहे आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 5 चेंडूमध्ये 18 धावा अंकितनं ठोकलेत वैयक्तिक. क्या बात आहे. समोरच्या दिशेने यावेळेस फटका सजलाय मात्र तिथं देखील झेल सुटलाय. चेंडू सीमा पार. आणखीन एक षटकार. ओंकारला तुम्ही ऐकताय पण इकडे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा ठोकल्या. क्या बात आहे. 43 धावा बनल्या धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभं करण्यामध्ये महत्वाचा रोल जर कोणी उभा केला असेल ना तर तो अंकितचा आहे. कारण कुणाल पाटील अर्थातच तिसऱ्या चेंडूवरती माघारी परतला तदनंतर त्याच्यावरती जबाबदारी आली होती. ती जबाबदारी वैयक्तिक 31 या आकड्यावरती अंकित त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. टीम विचार केल्यानंतर पाटील ब्रदर्स नवगर या संघाच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभं करत असताना एक चांगलं टोटल त्या ठिकाणी उभं करत असताना टीम पाटील ब्रदर्स नवगरचा संघ चेक. या ठिकाणी उपस्थित विशालभाई टेंबे, निलेशजी केसरकर तसेच महेंद्र मस्के, अक्षय टेंबे व इतर संघ मालक या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठा येऊन आसनस्थ व्हायचं आहे. महेंद्र मस्के, अक्षय टेंबे, निलेशजी केसरकर या व्यासपीठावरती. काय नाव त्याचं बोलू. अनिकेत खराडे या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती विशालभाई टेंबे तुमचे वाट पाहत आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी या व्यासपीठावरती आपण पाहतोय. अर्थातच सन्माननीय विशालभाई टेंबे ज्यांच्या माध्यमातून नुकतीच एक भव्य दिव्य अशी स्पर्धा याच मैदानावरती मागील आठवड्यामध्ये संपन्न झाली आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच कुणबी युवा मंच यांच्या माध्यमातून आपण पाहिली असेल. कुणबी चषक आणि 2024 मधील एक मोठी स्पर्धा. क्या बात आहे. प्रथमेश डायरेक्टली सोन्या 50-50 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतंय. जसं जयेश पाटील सोनारपाड्यांचे ज्यांचा 50-50 अर्थातच सोन्या 50-50 आणि त्याचा खूप मोठा जिगरी फॅन प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट ही केलं जातोय अंकितच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन त्या ठिकाणी चांगला कॉल दिला होता आणि 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. 45 धावा धावफलकावरती आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चौथ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना अंकित एक चांगल्या दर्जाची इनिंग त्या ठिकाणी साकारतोय. सातत्यानं गोलंदाजांना डिस्ट्रॉय करण्याचं काम अंकितच्याही माध्यमातून केलं जात आहे. पूर्वार्धाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना पाटील ब्रदर्स नवगरचा संघ किती टार्गेट सेट करणार. अडवा बॅटने याही वेळेस फटका केल्याचा होता. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल बॅकवर्ड रिजन मध्ये फरार होईल आणि सीमा रेषेला देखील बिलॉंग करेल. चौकार येईल दुसऱ्या चेंडूवर. क्षेत्ररक्षकांनी थोडं सहकार्य करणं फार गरजेचं आहे. कारण जर विचार केला ना आपण तर गोलंदाजी तितकीशी प्रभावशाली ठरली नाहीये. त्याचं कारण म्हणजे फिल्डिंग युनिट्स आणि जे फिल्डिंग युनिट सजवलं होतं आणि ज्या क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी निराशाजनक कामगिरी केली. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. हा अप्रोच तुमचं असणं फार गरजेचं आहे. पण इथं अप्रोच कुठेही दिसत नाही ना गोलंदाजी ट्रॅकवरती ना फिल्डिंग युनिट्स मध्ये.
53 धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय त्याचा पूर्ण फटका बसलाय ना तो टीम दादू फायटर्स या संघाला. नावात तुमच्या फायटर्स आहे, तुम्ही फाईट करणं फार गरजेचं आहे, पण प्रोटेक्शन जे गोलंदाजांना कुठेही साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अर्थातच ब्रेकथ्रू देखील गोलंदाज मिळवू शकत नाहीत आणि धावा देखील रोखू शकत नाही आणि त्याच कारणानं हे धावफलक आतापर्यंत 53 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू, याही वेळेस आक्रमण, याही वेळेस प्रहार, मात्र त्या ठिकाणी सिद्धेश आले, झेल टिपला आणि आता अंकित, अर्थातच अंकित याचा मात्र खेळ संपुष्टात आणलाय. 43 या वैयक्तिक आकड्यावरती माघारी परतावं लागेल अंकित या मॅटर्सला. चांगल्या दर्जाची फलंदाजी त्या ठिकाणी साकारली अंकितनं टीम पाटील ब्रदर्स या संघाकरता. नवीन बॅटर्स चेतन आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच इनाड बॅट नंबर 5 अर्थातच 5th पोझिशन वरती आलेत, पण टीम करता धावा जमवणार का, बनवाव्या लागतील, अन्यथा तुम्हाला नितेशला स्ट्राईक वरती आणावं लागेल, कारण नितेश यांच्याकडे ती क्षमता आहे आणि ते चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभं करू शकतो. चांगला स्ट्रोक आहे, एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळाले. पुन्हा एकदा त्या 2 धावा आल्या, दुहेरी धावेनं 55 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. कुणाल पाटील जे माघारी परतले होते तिसऱ्या चेंडूवरती, तदनंतर कुठेतरी थोडस धावफलकावरती ब्रेक आणला होता, पण अंकितनं मात्र जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल 43 धावा त्यानं आपला बॅटनं ठोकल्या आणि चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी पुढे केलंय. लॉंग ऑफ रिझनला प्रोटेक्शन आहे. केतन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, सिंगल जरूर कंप्लीट केली आहे. सिंगल धाव त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 56 धावा धावफलकावरती निश्चितच येतील 4 षटकांच्या समाप्तीनंतर. येणारे 6 चेंडू आणि अर्थातच हे स्लॉगरचं षटक फार इम्पॉर्टंट असणार आहे टीम विचार केल्यानंतर पाटील ब्रदर्स संघाकरता. या 6 चेंडूमध्ये किती धावा नितेश जमा करणार, त्याचबरोबर ती चेतन कसं कॉन्ट्रीब्युट करणार आणि या 56 आकड्याला अजून किती मोठ्या आकड्यामध्ये हे जोडी त्या ठिकाणी कन्वर्ट करणार आणि किती धावांचं टार्गेट हे टीम दादू फायटर्स संघासमोर देणार. चला स्पीडअप करा. 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या पूर्वार्धातला. अर्थातच टीम दादू फायटर्स संघ सिद्धेश कोरपे आणि केतन भुस्तेकर या जोडीवरती बरीचशी नजर असणार आहे. येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये या टार्गेटचा कशा पद्धतीने ते पाठलाग करणार. सुजल नवीन गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतील अंबरले एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती. तर चेतन आणि नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपण पाहतोय पाटील ब्रदर्स या संघाच्या माध्यमातून. तुम्ही पाहताय लोणेरे गोरेगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लोणेरे गोरेगाव प्रीमियर लीग हे 4थं पर्व आहे आणि अर्थातच या 4थ्या पर्वाचा क्रिकेटचा हा घमासान मैदानाच्या आतमध्ये तुम्ही निश्चितच पाहताय. याच असोसिएशनने अनेक खेळाडू घडवण्याचं काम केलंय. याच असोसिएशन मधून अनेक खेळाडू आज माणगावच्या लगतच्या तालुक्यामध्येच नव्हे तर अनेक जिल्ह्यामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी रोशन करत असताना पाहायला मिळतील. उचले घेणारा चांगला चेंडू त्या ठिकाणी ऑफ ट्रॅकर पद्धतीचा, पण डॉट बॉल असणार आहे. त्याच कारणाने त्या ठिकाणी डेड बॉल आहे. स्टंप बोला बरोबर सिक्युरिटी नाही दिली.
पण नसेल तिथं. नाही नाही पवनवाला हे केलं तुम्ही डेड बॉल नाही आहे ना, विकेट आहे. ओके. फिफ्टी सिक्स ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. अर्थातच त्या ठिकाणी शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये टीम पाटील ब्रदर्स संघ किती धाबा त्या ठिकाणी जमा करणार. नितेश पाटील, वा चांगला स्ट्रोक आहे. अप ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता आणि त्यावरती एक मन बनवला आणि तब्बल 6 धावा इथं नितेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इज अ मास्टर. सामना आहे माऊली मोटर्स आणि अभिराज लायन्स. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करायचं आहे. आमचे मित्र ऋतिकभाई बैकर, लाखो दिलो की धडकन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. दोन्ही कॅप्टन्स आपण इन्व्हाइट करूया. टीम माऊली मोटर्स आणि त्याचबरोबर ती अभिराज लायन्स या दोन्ही टीम कॅप्टन्स एका बाजूला आपण पाहणार आहोत. अर्थातच अमोल टेंबे इन ऍक्शन मागील वर्षीच्या हंगामामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून राहिले होते आणि या वर्षी या सीझन मध्ये आपण सन्मानित निलेश शेठ केसरकर यांच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा नाणेफेक करणार आहोत. हॅलो, तर एका बाजूला अर्थातच माऊली मोटर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभिराज लायन्स. दोन्ही संघांच्या दरम्यान पुढील मॅचचा नाणेफेक आणि सन्मान्य निलेश शेठ केसरकर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेक. हेड इट इज कॉल, येस इट इज टेल आणि हा नाणेफेकीचा कौल जातोय टीम माऊली मोटर्स या संघाच्या बाजूने. अमोल, काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण महत्वपूर्ण मॅच असेल. टीम अभिराज लायन्स म्हणजे विशालभाई टेंबे यांचा संघ आणि या संघाच्या समोर खेळत असताना काय रणनीती असेल कालच्या दिवसातील एकंदरीत तुझा परफॉर्मन्स, टीमचा परफॉर्मन्स काय सांगशील त्याबद्दल? कालच्या सत्रावरनं सांगता येईल की थोडंसं प्रेशर असेल, नॉकआउट मॅच असेल. जो मॅच जिंकेल तो पुढे गेममध्ये अवेलेबल राहील आणि जो हारेल तो ही टुर्नामेंट घेऊन बाहेर जाईल. पण तो क्षण वगळताच एक गेम प्लॅन आहे. गेम प्लॅनने उतरूया. मागील काल झालेल्या चुका सुधारून नव्याने खेळण्याचा प्रयत्न असेल आणि 60च्या आत 50 ते 60 पर्यंत त्यांना रोखण्याचं आमचं मानस असेल. क्या बात आहे. तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अभिराज लाईन प्रथम फलंदाजी करायची आहे. नॉकआउट मॅच आहे. निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला देखील फार इम्पॉर्टंट मॅच असेल. काय स्ट्रॅटेजी असेल आणि एकंदरीत या मॅच करता संपूर्ण टीम कशा पद्धतीने रेडी झाले? टीम तर रेडी आहे, पण आता जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. 70 रन प्लस धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. निलेश शेठ अर्थातच चौथं पर्व आहे, चौथा हंगाम आहे. जवळपास 16-17 साली 2016-17 साली लोणेरे गोरेगाव असोसिएशनची स्थापना झाली. तिथून आणि आतापर्यंतचा प्रवास काय सांगाल? कसे अनुभव आले आणि या वर्षीच्या हंगामाकरता पुढील वर्षीच्या हंगामाकरता देखील काय रोडमॅप आखला लोणेरे गोरेगाव असोसिएशननं? ही आमची असोसिएशन आहे ना, ती माणगाव तालुक्यात प्रख्यात अशी मोठी चांगली असोसिएशन आहे. ह्या असोसिएशनमध्ये खूप चांगले खेळाडू घडलेत आणि आत्ताही खूप नवीन खेळाडू जे आहेत ना, ते खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर जातील असं दिसतंय. कारण सगळ्यांची गेम आपण बघतोय ना, तर खूप छोटे जे लहान खेळाडू आहेत ना, ते खूप मोठे होतील असं दिसतंय. बरेच संघ त्या ठिकाणी साथ सोडून गेले. जेवढे संघ सोबत राहिले त्यांना घेऊन आपण एक चांगल्या दर्जाची असोसिएशन त्या ठिकाणी उभी केली. येणाऱ्या हंगामात काही नवीन संघ पाहायला मिळतील की याच सर्व संघांना घेऊन पुढेही वाटचाल करायची आहे, पुढे प्रवास करायचा आहे? आमचे वैभव टेंबे आज बरेच वर्ष मेहनत करतायत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळे चांगले खेळाडू घडतायत आणि यापुढे अजून नवीन संघ ॲड होतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते निलेश शेठ केसरकर आणि जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. आता जिथं टीम दादू फायटर्स पुढील रनचेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॅक्स संजय शिंदे सर. येस, थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. LGPL महासंग्राम 2024 च्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अच्छा, दिवस क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि दिवस क्रमांक दुसऱ्यामधील ही पहिली मॅच जिथे एका साईडला टीम दादू फायटर्स त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पाटील ब्रदर्स नवघर. हे दोन संघ आता खेळण्यासाठी सज्ज झाले. ज्या वेळेला पहिली बॅटिंग करत असताना आपण पूर्वार्धाच्या खेळामधील आवाज देखील ऐकला मिलिंद शिर्के सरांचा. त्यांचं देखील LGPL च्या वतीने स्वागत करत आणि बॅटिंग करत असताना धावा बनवल्या ते म्हणजे 63-64 पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग करण्यासाठी दोन बॅटर सज्ज झाले. ज्या वेळेला सिद्धेश संघाचा कॅप्टन आणि त्याने या वेळेला बॉलला पाठवून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिकेशन स्ट्रोक बाय सिद्धेश, सिक्सर. थँक्यू. वेळेला 64चा पाठलाग करायचा होता. पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित आपल्याला बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळालं. ज्या वेळेला टॉस झाला होता ना, तेव्हा संघाचा संघनायक पाटील यांनी सांगितलं होतं की आमचा रोहित वरती पूर्णपणे विश्वास आहे आणि तो रोहित आता कशा पद्धतीने कामगिरी केली. पहिल्या सत्रामध्ये तो रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर गेलेला. आता गोलंदाजीवरती संपूर्ण जबाबदारी आली आहे आणि या इनिंग मधील आपल्याला हा पहिला सिक्सर येताना पाहायला मिळाला. याही वेळेला पहा, ज्या वेळेला ऑन साइडला आक्रमण करायचं होतं परंतु त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला षटक क्रमांक पहिला इथे संपुष्ट झाल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती ती जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. म्हणजेच काय तर येणारा 24 बॉलचा खेळ असेल. 24 बॉल मध्ये आता टीम दादू फायटर्सच्या संघाला आता धावा बनवाव्या लागणार. त्या म्हणजे 64चा पाठलाग करायचा होता म्हणजे 54 धावा आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. आणि प्रारंभीला आलेली जोडी आपण पाहिली ते म्हणजे केतन असेल आणि त्याचबरोबर सिद्धेश कोरपे संघाचा संघनायक, टीम कॅप्टन आणि केतन भोसलेकर या लीग मधील सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणजे तब्बल 17,000 पॉइंट त्याच्यावरती खर्च केले आणि केतनला आपल्या टीम मध्ये सामील करून घेतलं
आणि अद्यापर्यंत आता केतनची कामगिरी कशा पद्धतीने होईल तेही आपल्याला पाहायचं. त्याचबरोबर सिद्धेश कशा पद्धतीने खेळतोय ऍज अ कॅप्टन म्हणून तो आता कशा पद्धतीने खेळेल तेही पाहायचं. आणि दुसऱ्या बाजूला विचार केलात ना तर मग संपूर्ण पाटील ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळेल. मग नितेश असतील, अतिश असतील आणि कुणाल पाटील असतील, त्याचबरोबर रोहित असतील, अशी संपूर्ण टीम त्यांची आपल्याला आता गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कशा पद्धतीने कामगिरी करतील ना ते आता पाहायचंय. पहा एक डावकुरे हाताचा गोलंदाज आता बाउंड ट्राईक वरती येताना पाहायला मिळतो. ज्यावेळेला खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडला सुद्धा डावकुरे हाताचा बॅटर आहे. एक चांगली बॅटर आता मैदानाच्या आत पाहायला मिळेल. बाउंड ट्राईक वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी कुणाल पाटील. पहिला बॉल यावेळेला फटका फसलाय. हवेमध्ये गेल्यानंतर चांगली कॅच तिथे कंप्लीट केली संघाचा संघनायक टीम कॅप्टन सिद्धेश कोरपेला आता अगदी दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल मध्ये मैदानाच्या बाहेर पाठवले. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना टीम दादू फायटर्स या संघाला थँक्यू सो मच विजय. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मैदानाच्या दिशेने. ज्या वेळेला पहिल्याच बॉल वरती सिद्धेशला मैदानाच्या बाहेर पाठवल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आपल्याला हा फलंदाज येताना पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला पहा अगदी फ्लोर लेनचा बॉल हाताळला गेला होता. नवीन बॅटर तिथे आला आणि त्याच्यानंतर मग डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या येताना पाहायला मिळाला. पहा टीम दादू फायटर्स आपला 12वा प्रतिनिधी इथे नाहीये. आपण विनंती करत आहोत आपला 12वा खेळाडू जो असणार आहे तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच पाठवा. याही वेळेला खोलवा टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला फटका. हा बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप बाउंड्री लाईनच्या पार. पहा चौकार आला आणि त्याच्यानंतर मग एक प्रत्युत्तर देणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पहा पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्याच्यानंतर मग डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक चौकार आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अजूनही या मॅच मध्ये 50 धावसंख्येची गरज असणार आहे. याही वेळेला फुलर लाईनचा बॉल खोलवट टप्प्याचा सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न. पहा तोच बॉल होता ज्या वेळेला या बॅटरने म्हणजेच रमनने तो चौकार लगावला होता आणि त्याच्यानंतर तोच बॉल डॉट सुद्धा होता पाहायला मिळतोय. आज टेनिस बॉल क्रिकेटचा बॉल खेळ आहे. ज्या पद्धतीने त्याच बॉलला तुम्ही मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवू शकता आणि तोच बॉल डॉट सुद्धा होताना पाहायला मिळतोय. याही वेळेला अगदी रमनला आपल्या जागेवरती स्तब्ध उभून ठेवण्याचं काम आता गोलंदाजी करत असताना कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक चौकार जरूरला. त्याच्यानंतरचे 4 बॉल सुद्धा त्याने डॉट बॉल हाताळले आहेत. षटक क्रमांक दुसरा इथे बघता बघता आता संपुष्टात येईल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीम दादू फायटर या संघाची धावसंख्या पण पाहतोय ती म्हणजे 14. या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या आता पाहायला मिळते. ज्या वेळेला 64चा पाठलाग करायचा होता. 14 धावा अद्यापर्यंत दाबळगावरती येणाऱ्या पहा 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये आता टीम दादू फायटर्सच्या संघाला 50 धावसंख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक इथूनही होऊ शकतो. धावा पाहायला गेल्यात ना कालच्या दिवसभरामध्ये या खेळपट्टीवरती धावा झाल्यात आणि आता धावा बनवाव्या लागणार आहेत. संपूर्ण जबाबदारी विचार केला तर मग आता केतन भोसलेकर यांच्यावरती आता येऊन थांबले. ज्या पद्धतीने रमन तिसऱ्या क्रमांकावरती आलेत परंतु रमनने पहा 5 बॉल मध्ये
4 धावा बनवल्यात. त्या कारणाने कुठेतरी टीम आता प्रेशर मध्ये आपल्याला इथे क्रिएट होताना पाहायला मिळतोय आणि प्रेशर मधून कशा पद्धतीने बाहेर निघेल ना टीम दादू फायटर्स तेही आपल्याला पाहायचंय. 18 बॉल जिंकण्यासाठी 50 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. ज्या वेळेला दादू फायटर्स या संघाचा विचार केला तर संघाचे संघ मालक सन्माननीय मयूरजी तावडे साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज कुठेतरी अद्यापर्यंत या लीग मध्ये त्यांना यश प्राप्त झालं नाहीये. अगदी नाराज असतील परंतु अजूनही मॅच बाकी आहे. 18 बॉल मध्ये 50 ची गरज. केतन भोसलेकर स्ट्रायकिंग एंडला अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल थोडासा फंबल झाला आणि रनअप मध्ये बिघाड आपल्याला होताना पाहायला मिळाला. त्या कारणाने गोलंदाज रोहित आपल्याला तिथेच थांबताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉल उचलण्यासाठी ते सज्ज होतील. रोहितने पहिलं षटक हाताळताना 10 धावा खर्च केल्या आणि चांगली गोलंदाजी केली होती. आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रोहित सज्ज होतील. हाफ ट्रॅकर बॉल या वेळेला स्लॉक स्वीप केलाय. बॅटला स्विंग केलंय. बॉलला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार. एक मॅक्सिमम सिक्सर. पहिल्या वरती केतनने आता आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अगदी मी महागड्या खेळाडू माझ्यावर संपूर्ण जबाबदारी टीम दादू फायटरची आता येऊन थांबले. त्या जबाबदारीवरती मला सुद्धा आता खेळणं तितकंच गरजेचं आहे. याही वेळेला पहा या वेळेला ब्लँक शॉट खेळायचं होतं. ज्या पद्धतीने जो आय कॉन्टॅक्ट होता ना तो बॉल पर्यंत तितकाच नव्हता आणि त्या कारणाने मग बॅटचा बॉलचा तितकाच संपर्क झाला नाही आणि षटकारानंतर आता डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. 18 मध्ये 50 पाहिलं होत्या. ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती षटकार आला. आता 16 बॉल मध्ये 44 ची गरज आहे या मॅच मध्ये आपण पाहतोय. अजूनही चांगल्या स्थितीमध्ये मॅच आहे. याही वेळेला लॉप केलंय. एलिव्हेशन गाठलंय. डिस्टन्स गाठणार नाहीये. पहा पाटील तिथे आले होते आणि त्यांच्याकडून ती कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच कुणाची होती? केतन भोसलेकर या फलंदाजी कॅच तिथे ड्रॉप झाल्यानंतर आता कशा पद्धतीने केतन सुद्धा बॅटिंग करतील ना तेही पाहायचंय. अगदी असं वाटलं होतं सोप्पा झेल आणि त्याच्यानंतर ती पकडली जाईल असं वाटलं होतं कॅच. त्याच्यानंतर मग ती कॅच ड्रॉप झाली आणि केतनने सुद्धा 2 धावा तिथे अर्जित काढून घेतल्या. म्हणजे टीमच्या धावसंख्येवर पोहोचले ते म्हणजे 22 या आकड्यावरती. आता 42 ची गरज अजूनही या मॅच मध्ये आणि केतन भोसलेकर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला अजूनही पाहायला मिळतील. या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल मध्ये अद्यापर्यंत 8 धावा आल्यात. ज्या वेळेला 15च्या सरासरीने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अद्यापर्यंत 3 बॉल मध्ये 8 धावा आल्यात. येणाऱ्या पुढच्या 3 बॉल वरती किती धावा येणार तेही पाहायचं आहे. फुल टॉस बॉल होता. याही वेळेला 8व्या बॅटने बॉल ढकललाय. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं करायचं होतं परंतु 2 क्षेत्ररक्षक होते. 2 पाटील ब्रदर्स होते. त्यांना बॉल बीट करून सीमा रेषा गाठताना 4 धावांसाठी चौकार. सरासरीने बॅटिंग करायची होती 3 षटकामध्ये आणि अद्यापर्यंत या षटकामध्ये विचार केला तर मग 12 धावा आल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये आता केतन कशा पद्धतीने कामगिरी होतील तेही आपल्याला पाहायचंय. पुढचा बॉल त्याही वेळेला अगदी खुला टाकलेला होता बॉल. त्याही वेळेला टायमिंग करू नाही शकले. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने राहिलाय. केतन यांचा चांगला कॉल पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती अगदी सहजरित्या 2 धावा आपल्याला इथे कंप्लीट करताना पाहायला मिळाला आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं. ते म्हणजे आता विचार केलात ना तर आमचे गुणलेखक इथे बसलेले आहेत. ते सांगतील 28 या आकड्यावरती 28 आणि या षटकामध्ये 14 धावा आता इथे अद्यापर्यंत काढून टाकल्यात. षटकातील या शेवटचा बॉल आपण पाहतोय. रोहित जिथे आता थोडेसे महागडे ठरताना पाहायला मिळतात या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला खोलात टाकलेला बॉल डाऊन द ट्रॅक केलेला ओव्हर द बॉलर हँड. त्याही वेळेला प्रॉपर टायमिंग नाही झालं. ज्या वेळेला लॉंग ऑफचा खेळाडू आला आणि
तो जोपर्यंत फील्ड करेल त्याच्या आधी दोन्ही बॅटरने अगदी 2 धावा इथे कंप्लीट केला. षटक क्रमांक 3 इथे बघता बघता संपुष्ट झाल्यानंतर आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 30 या आकड्यावरती. आता येणारा उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज. 12 बॉल 34 ची गरज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. LGPL चा महासंग्राम दिवस क्रमांक 2 म्हणजेच अर्थातच फायनल डे आणि फायनल डे ची पहिली मॅच आपण पाहतोय. एका साईडला टीम दादू फायटर्स मयूरजी तावडे साहेबांचा संघ आणि दुसऱ्या साईडला पाटील ब्रदर्स नवघर कुणालजी पाटील आणि त्याचबरोबर जितेंद्र म्हात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 34 ची गरज. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा LGPL 2024. घेऊयात एक छोटासा डीस ब्रेक. होऊयात डीस हजार 24 आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने विचार केला ना तर संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती. आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा आता कॅप्चर करताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण LGPLच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूया. आणि डीजे ओमकार हे सुद्धा संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थाने सजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत सुखरूपरित्या ते डीजे ओमकार यांचं देखील आपण LGPLच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूया. आणि त्याचबरोबर कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आणि आज देखील आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत ते ऑफिशियल अंपायर्स मंगेजी उतेकर सर असतील, त्याचबरोबर गोपाळ सर असतील. चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांनी केली आहे आणि संपूर्ण आयोजन कमिटीची मेहनत आपण पाहतोय. LGPL 2024 नाव बॅक टू द क्रिकेट. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने ज्या वेळेला 12 बॉल आणि 34 ची गरज आहे. षटकातील पहिला बॉल पहा किती सफल झाले होते. अगदी उजव्या यशीचा विचार केला ना तर बराचसा बाहेर आला आणि त्याच्यानंतरला मग ऑन साईडला खेळायचं होतं. तसं काहीच घडलं नाहीये आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. पहा नॉन स्ट्राईक एंडला केतनही अजून आपल्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि रमन आपल्याला अजूनही डॉट बॉल इथे खेळताना पाहायला मिळतात. रमन कुठेतरी या पहिल्या मॅच मध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळतात, परंतु आता कशा पद्धतीने ते कमबॅक करतील तेही आपल्याला पाहायचंय. 11 बॉल आणि आता 34 ची गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय LGPL पहिली मॅच. याही वेळेला पहा गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळ घेतली आणि सरळ बॉल SC रक्षकाच्या हातामध्ये 20 घेतलाय. पहा इथे रणनीती चांगली आहे टीम पाटील ब्रदर्स नवघर संघाची. केतन बोस्तेकरला अजूनही नॉन स्ट्रायकर वरती ठेवण्यामध्ये ते सफल ठरलेत आणि रमनला सातत्याने डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आता या पहिल्याच 2 बॉलवरती आपल्याला येताना पाहायला मिळाला. याही वेळेला कट करायचं होतं, सरळ तिथं क्षेत्ररक्षक गाठले आणि आणखीन एक धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना टीम दादू फायटर्स या संघाला विकेटचं पतन. मनामध्ये घेऊन झाले असतील, कारण का संघाला अक्षरशः संकटामध्ये टाकण्याचं काम त्यांनी केले. ज्या वेळेला 8 बॉल त्यांनी फेस केले आणि
8 बॉल मध्ये फक्त धावा त्यांनी 1-4 इथे लगवताना पाहायला मिळालं. त्या कारणाने कुठेतरी आपल्याला हा संघ आता संकटामध्ये अडकताना पाहायला मिळतोय. आता 9 बॉल आणि 34ची गरज. नव्याने आलेला बॅटर आपण पाहतोय संतोष स्ट्रायकिंग एंड वरती खेळपट्टीवरती सज्ज होतील. याही वेळेला संतोषला अगदी पहिल्या बॉल वरती स्तब्ध उभा ठेवण्याचं काम आता गोलंदाजी करत असताना नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहा नितेशांचा विचार केलात ना तर काल अगदी खराब गोलंदाजी त्यांची राहिली होती. बराचसा मार त्यांनी खाल्ला होता आणि त्याच्यानंतर आज कुठेतरी चांगला टप्पा त्यांना सापडलाय आणि अक्षरशः संघाला इथे कमबॅक करून दिलाय. याही वेळेला एक हॉरिझॉन्टल बॅटने खेळायचा प्रयत्न आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि एक सिंगल आता इथे आपल्याला येताना पाहायला मिळते. पहा केतन जरूर स्ट्राईक एंड वरती आलेत परंतु बॉलचा किती खेळ झालाय तर अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ आता आपल्याला इथे पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आता केतन भोसलेकर यांना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल जिथे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज. कौतुक करावं लागणार आहे ते म्हणजे नितेश यांचं ज्या पद्धतीने 5 बॉल मध्ये 1 धाव फक्त खर्च केली आहे. 7 बॉल 33 ची गरज. टप्पा पडला बाहेरच्या दिशेने गेला आणि बराचसा बाहेर गेला. अगदी खेळपट्टीच्या देखील आपल्याला बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि त्याच्या कारणाने व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलला एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आता जोडली जाईल म्हणजे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल खोला टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने. इट्स अ प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बॉल लाईनच्या पार. सिक्सर. षटकार आला आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 38 आकड्यावरती. आता येणाऱ्या उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी सहा बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. पहा मागचं षटक हाताळण्यासाठी नितेश बॉन ट्रॅक वरती आले ज्या वेळेला केतन नॉन स्ट्राईक एंडला होते आणि अगदी 5 बॉल पर्यंत केतन नॉन स्ट्राईकला होते. अगदी अक्षरशः शेवटच्या बॉल वरती आले आणि त्यांनी तो षटकार खेचला. आता येस 6 बॉल आणि आता 26 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये इथे असणार आहे. एक वाईड एक सिंगल आणि त्याच्यानंतर षटकार आला बरोबर. 6 बॉल आणि आता 26 ची गरज आहे. बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पहिला बॉल 6 बॉल आणि 26 ची गरज असताना तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. आणि पहा महत्वाची बाब म्हणजे आता स्ट्राईक आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळते आणि केतन भोसलेकर आता खेळपट्टीवरती म्हणजे स्ट्रायकिंग एंडला आता इथून येताना पाहायला मिळते. परंतु बऱ्याचशा धावा बनवायच्या आहेत. 5 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. केतन मध्ये ती क्षमता आहे परंतु केतन आता त्या क्षमतेवरती आता कशा पद्धतीने बॅटिंग करतील तेही आपल्याला पाहायचंय. 5 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. वन ट्रॅक वरती चेतन आलाय समोर केतन आहे. दोन्हीच्या नावामध्ये तन आपल्याला पाहायला मिळते. आता कशा पद्धतीने कामगिरी करतील दोन खेळाडू ते आता आपल्याला पाहायचंय. केतन भोसलेकर स्ट्रायकिंग एंडला टीम दादू फायटर्सच्या संघाकडून आणि आता 5 बॉल 25 ची गरज. केतन मध्ये क्षमता आहे. मागच्या बॉल वरती षटकार लगवलाय. अद्यापर्यंत चांगली खेळी त्याने केली आहे. खोलात टाकलेला बॉल टायमिंग प्रॉपर नाहीये. यष्टी रक्षक कोणतीही चूक करत नाहीये. मॅचला आपल्याकडे
झुकवणारे ही कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी दुसऱ्या बॉल वरती केतन बोसकर मैदानाच्या बाहेर. खेळपट्टीवरती पाहायला मिळते बाबू, त्याच्यासाठी दिनेशजी उभारे त्यांच्याकडून 3 षटकार जर लगवले तर मग 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे असणार आहे. जिथे आता 4 बॉल मध्ये 25 ची गरज आहे, 3 नाही तर मग 4 षटकार लगावे लागतील, तेव्हा सुद्धा तिथे सुद्धा होणार नाहीये. पुढचा बॉल काही वेळेला पहा सफल झाले आणि त्या कारणाने बॉल आपल्याला स्टंपच्या वरून जाताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. चेतनने चांगली गोलंदाजी केली, समोर केतन होता आणि केतनलाही त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये पहिलीच मॅच, जो संघ इथून हारेल त्याला ही स्पर्धा इथेच सोडून जावी लागणार आहे आणि जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये कायम टिकून आपल्याला राहताना पाहायला मिळणार आहे. आता पूर्णपणे वर्चस्व आपल्याला टीम पाटील ब्रदर्स नवघर या संघाचं आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर मग आता गोलंदाजीने देखील मोठमोठे विकेट त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवले आणि महत्वाची बाब म्हणजे बरेचसे डॉट बॉल त्यांनी या इनिंग मध्ये हाताळताना पाहायला मिळाले. त्या कारणाने पूर्णपणे वर्चस्व आपल्याला या मॅच मध्ये इथे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल जरूर आलाय, परंतु टीम पाटील ब्रदर्स नवघर संघाचे संघमालक कुणालजी पाटील आणि जितेंद्र म्हात्रे हे आता कुठेतरी हॅपी आपल्याला इथे दिसताना पाहायला मिळते. ज्यावेळेला चांगली कामगिरी त्यांची सकाळच्या सत्राच्या पहिल्या मॅच मध्ये होताना पाहायला मिळते. याही वेळेला खोलात टपला होता, अगदी टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम करतोच, परंतु कार्यक्रम करायला बराचसा उशीर झालाय. आई बॉल सर शेवटच्या बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे आणि दोन्ही संघ विचार केला तर कालच्या दिवसामध्ये एक एक मॅच पराभूत होऊन इथे आले होते आणि त्याच्यानंतर ही मॅच जिंकणं फार गरजेचं होतं. त्या पद्धतीने आता टीम पाटील ब्रदर्स नवघर संघाची चांगली कामगिरी राहिली आणि या मॅच मध्ये आपल्याला विजयी होताना पाहायला मिळाले टीम पाटील ब्रदर्स नवघर या संघाचे खूप सारे हार्दिक अभिनंदन करूयात. आणि त्याचबरोबर टीम दादू फायटर यांचे देखील खूप सारे कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर महर्जी दावडे साहेबांचे देखील खूप सारे आभार असणार. त्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. अगदी प्रयत्न कमी पडले आणि त्या कारणाने या संघाला आता या स्पर्धेमधून आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतोय. जाऊयात ओमकार.